मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा पॅटर्न ठरलाय। सभा घेण्यापेक्षा मुंबईतील शाखांना उद्धव आणि राज ठाकरे हे भेटी देणार आहेत आणि निवडकच काही सभा यावेळी मुंबई परिसरात घेतल्या जाणार आहेत। ठाकरे बंधू शाखांना भेटी देतील। आज शिवडीत एकत्रित दौरा त्यांचा असून लालबाग परळ शिवडीमध्ये शाखेला ते भेटी देणार आहेत। लालबागमधील प्रभाग क्रमांक 204 मधून ते प्रचाराची सुरुवात करणार आहेत। थेट लोकांमध्ये दोघांनी जाऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असल्याचा एक वारंवार दिलासा देण्यामागची ही स्ट्रॅटेजी असेल का, हा प्रश्न आहे। नाही, एकच सभा होईल शिवतीर्थावर। इतर सभांना शक्ती लावण्यापेक्षा कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असतात। ही निवडणूक वेगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब यांनी कालही शिवसेना भवनात त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयापर्यंत आम्ही आलो की एकच सभा दणदणीत ही शिवतीर्थावरच घ्यावी, ते योग्य ठरेल। मुंबईबाहेर ठाण्यात एक सभा होईल, कल्याण डोंबिवलीमध्ये संदर्भात चर्चा सुरू आहे, नाशिकला होईल, संभाजीनगरला स्वतः उद्धवजी करतील, नाशिकला संयुक्त सभा होईल। खरं तर त्यांना संयुक्त सभा घ्यायला जनता येणार नाही, लोक प्रतिसाद देणार नाही, ही भीती आहे। या भीतीपोटी आधी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये 10 सभा संयुक्त करणार, मग सांगितलं आम्ही 5 सभा संयुक्त करणार। आता फक्त एका सभेवर आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे मुंबईकर आपल्या पाठीशी नाहीत। आणि हे इंटरेस्टिंग असणार आहे की फक्त एक महासभा आणि उर्वरित थेट 2 ठाकरे बंधू शाखांना भेटी देत आहेत। शिवाजी काळे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, हा ठाकरे ऑन द फील्ड हा काय पॅटर्न आहे, काय फरक पडू शकतो यामुळे? एक तर महत्त्वाचा मुद्दा होता, सुरुवातीला हे दोन्ही बंधू महाराष्ट्रामध्ये 6 सभा घेणार होते। एक मी जिथे उभा आहे ते शिवाजी पार्कमध्ये आणि 2 मुंबईच्या उपनगरामध्ये पूर्व आणि पश्चिम, त्यानंतर नाशिकमध्ये देखील सभा होणार होती, ती कायम आहे। एक ठाण्यामध्ये होणार आहे संयुक्त सभा, ती देखील कायम आहे। मात्र संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे एकटे सभा घेतील, कारण त्या ठिकाणी मनसेची ताकदच नाही। दुसरी गोष्ट ही आहे की सभांसाठी जो खर्च लागतो, जी माणसाची ताकद लागते, याची प्रचंड असते। आता ठाकरेंचं असं झालंय की 2दा पक्ष फुटला, एकदा मनसेकडे एकदा फुटला, त्याच्यानंतर शिवसेना एकदा फुटली, ती मूळ पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांना गेला। त्यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली की ग्राउंड झिरोवरचे अनेक कार्यकर्ते गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी निर्माण करायची हा एक मोठा टास्क यांच्या समोर आहे। दुसरीकडे म्हणजे दिल्लीमध्ये असो की इतर भागामध्ये आपण पाहिलं असेल की नुक्कड सभांना एक मोठा प्रतिसाद मिळतो। दुसरी गोष्ट अशी आहे की 2 भाव एकत्र आले म्हणजे कार्यकर्ते एकत्र आले असं होत नाही। म्हणजे राजकारणामध्ये म्हणतात गणित जुळलं मात्र केमिस्ट्री जुळलं गरजेचं असतं। यांच्या दोघांचं गणित जुळलं भावांचं, मात्र खाली कार्यकर्त्यांची केमिस्ट्री देखील जुळणं गरजेचं आहे। जर उमेदवार निवडून यायचा असेल तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मन देखील जुळणं गरजेचं आहे, ही राजकीय केमिस्ट्री जुळणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आता हे दोन्ही भाव जे आहेत शाखांना भेटी देत आहेत, तिथल्या लोकांचं मनोमिलन करताय। मनसे आणि शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत त्यांच्या दोघांचं मनोमिलन केलं जात आहे आणि हे मनोमिलन झालं तरच यश मिळू शकतं। या दृष्टिकोनातून राज ठाकरे उद्धव ठाकरे संयुक्तपणे शाखांना भेटी देत आहेत, राज ठाकरे शिवसेनेच्या शाखांना भेटी देत आहेत, उद्धव ठाकरे हे मनसेच्या शाखांना भेटी देत आहेत। यामधून एक वेगळी केमिस्ट्री ग्राउंड झिरोवरती कार्यकर्त्यांची निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। आता या केमिस्ट्री मधून खरंच त्यांना यश मिळतं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यांनी नुक्कड सभांवरती फोकस केला, कारण मोठ्या प्रमाणात खर्च एका सभेसाठी लागतो। तेवढा खर्च सध्या दोन्ही भाऊ जे आहेत ते करताना दिसत नाही। ते सध्या नुक्कड सभावरती छोट्या छोट्या सभांवरती फोकस करतायत, रोड शो वरती फोकस करतायत आणि यातून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे।